आज आपण पाहत असाल, गेल्या वेळी 15 मेला पाऊस आलं होतं. आज जवळजवळ 17 तारीख आली पण अजून पावसाचा एक थेंबही पडत नाही. आणि माझी एक संकल्पना आहे, त्या 3 वर्षापासून मी माझ्या गणेश घाटाच्या याच्यावर झाडं लावतोय. आणि ती नुसती झाडं लावत नाही, तर ती झाडं कशी जगतील या संदर्भात वर्षानुवर्ष त्याच्यावर पाणी, खत घालून ते निर्मिती करत असतो. गेल्या वर्षी आम्ही सुद्धा जवळजवळ 500 झाडं लावली होती. त्याची 378 झाडं आज जगलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच धर्तीवर यंदा आम्ही 1000 झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे ग्रीन यात्रातर्फे. आणि ग्रीन यात्रातर्फे टोटल 10,000 झाडं या परिसरामध्ये आम्ही लावणार आहोत. महत्त्वाचा उद्देश एकच आहे याच्यामध्ये, का आम्ही कोणताही एकही रुपया महानगरपालिकेचा खर्च न करता CSR फंडातनं ग्रीन यात्रा इथंशी झाडं लावणार आहेत. विनाकारण महानगरपालिकेच्या कराचे पैसे कुठेशी डुबू नये, कराच्या पैशाला कुठे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे. का इथेशी आम्ही एक पनवेल महानगरपालिकेमध्ये एक महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता आम्ही परस्पर 10,000 झाडे इथे लावू शकतो, जगू शकतो. येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल. तसं पाहायला गेलं तर बघता तुम्ही सातत्याने आपण कासाडी नदीचा तो विषय उचलून धरलेला आणि तो कुठेतरी मार्गी लागला. नक्की तुम्ही आताही पहा, कासाडी नदीचं आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी याचं भूमिपूजन केलं. ते 4 बंधाऱ्यामधून 3 बंधाऱ्यांचं काम आज ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. आणि आज पाण्याची गुणवत्ता पाहून या तुम्ही. ते मी बोलतो असं ना, आपणही पहा, नागरिकही पहा. म्हणजे एखादा विषय, एखादा ध्येय धोरण स्वीकारलं तर ते काम पूर्ण करण्याचं आमचं नियोजन असतो. तसेच आमच्या नेहमी सहकार्य असणारे आमचे गुरुवारी बाराम पाटील साहेब माझ्या पाठीशी आहेत. आमच्या गट नेते केतन बघत आहेत. आणि आमच्या नगरसेविका माझ्या ज्या बहिणी आहेत, योगिताताई असू द्या किंवा अर्चनाताई असू, नेहमी आम्ही एक गटाने काम करतो, एकमेकावर काम सोपून काम करत असतो. आता जर पाहायला गेलं तर जी झाडे लावलेली आहेत त्यामध्ये झाडांची किती म्हणजे आहे, कुठल्या कुठल्या प्रकारची? इथेशी आम्ही उद्देश एकच ठेवले, इथले लोकल झाडं कशी राहिली पाहिजेत. निश्चित इथे अशी तुम्ही पामची झाडं लावण्याचा आम्ही इथं प्रयोग केलेला नाही. इथे जांभळाचं झाड कसं यायला पाहिजे, फणसाचं झाड कसं यायला पाहिजे, किंवा इथं मधमाशी कसे यायला पाहिजेत, फुलपाखरू कसं यायला पाहिजेत, जेणेकरून त्यांचं सुद्धा जीवन आहे, ते सुद्धा निसर्गाचे घटक आहेत, हे जगलं पाहिजेत. अशा धर्तीवर आम्ही इथले स्थानिक झाडांचा प्राधान्य दिलेलं आहे. आणि स्थानिक झाडच इथे आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या पद्धतीने इथली जमीन आणि इथल्या जमिनीची गुणवत्ता, मातीच्या आम्ही प्रयोगशाळेमध्ये नेऊन बघितलेल्या आहे. त्या धर्तीवर आम्ही इथले लोकल झाडं लावतो, जेणेकरून ते सर्वांना उपयोगी आले पाहिजेत, मानवालाही उपयोगी आलं पाहिजे, पशु पक्षीने सुद्धा या झाडाचा उपयोग झाला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही ते झाडं लावतो. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहिला. विद्यार्थ्यांचा संबंध काय काय कारण आहे? विद्यार्थ्यांना आपण पाहिले असेल, महाविद्यालयामध्ये 10 मार्क मिळाले जातात. आणि विद्यार्थ्यांना एक आवड निर्माण व्हावं पर्यावरणाची. जसे सकाळी उठल्यावर ते आंघोळ करतात, कपडे घालतात, पावडर लावतात, का लिपस्टिक लावत असतील, का वेणी घालत असतील, आला लक्षात ना मुली सुद्धा. त्या पद्धतीने झाडाची सुद्धा निगा करायला पाहिजे. त्या झाडाला पाणी घातलं पाहिजे. झाड वाढला तर पर्यावरण वाचेल, पर्यावरण वाचलं निसर्ग वाचेल, हा उद्देश ठेवून त्याच्या मनावर कुठेतरी लहानपणापासूनच बिंबवावा, हा उद्देश मी ठेवलेला आहे. जर झाडाची झाड रोपटे लावलेले, झाडे लावलेले, त्याची निगराणी कशा प्रकारची? त्याची निगराणी ग्रीन यात्राने घेतलेली आहे. 5 वर्ष ते स्वतः पाणी घालणार आहेत, स्वतः त्याच्यावरती खत घालणार आहेत. आणि याच्यामध्ये ते पूर्णतः झाड ही एक ग्रीन यात्राचा सुद्धा ड्रीम प्रोजेक्ट राहणार आहे, जेणेकरून त्यांना त्याही आजपर्यंत 80,000 झाडे पनवेल तालुका क्षेत्रामध्ये लावलेली आहेत. आणि त्या धर्तीवर त्याही इथे सुद्धा 10,000 झाडांचं संकल्पना घेतली, तलाचं संकल्पना घेतलेला आहे. हा तला सुशोभीकरण आज आपण पाहिलं, महानगरपालिकेने 20-20 कोटीनं 30-30 कोटी रुपये देऊन तलाचं कामं काढलेले आहेत. मी फुकट करणार आहे महानगरपालिकेचे पैसे, आम्ही महानगरपालिका वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे प्रयोग करायला काय हरकत आहे, हा उद्देश मी ठेवलेला आहे आणि तो उद्देशासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. पहली बात तो हम मात्रे सर को बहुत एक धन्यवाद देना चाहते हैं, जिन्होंने हमको ये जगह दी जहाँ पर हम एक एनवायरनमेंट के लिए कुछ कर सकते हैं। तो पहली बात तो उनको थैंक यू है। दूसरा, हमारा ग्रीन यात्रा का एक विजन है कि जहाँ जहाँ पर हम ये एनवायरनमेंट चेंज एक्सपीरियंस कर रहे हैं, उसका मुख्य कारण एक ये भी है कि झाड़ काटना जितना हो रहा है, जितने झाड़ कट रहे हैं उसके हिसाब से उतने झाड़ नहीं लग रहे हैं। तो वो जो बैलेंस हमारा आगे पीछे हो रहा है, वो बैलेंस बनाने के लिए हमारा विजन है कि ज्यादा से ज्यादा झाड़ हर जगह लगाया जाए। तो पहला हमारा विजन ये है। दूसरा हमारा ये होता है कि जैसे हमने नवी मुंबई में 4 लाख से ज्यादा झाड़ लगाए हैं, हमने पनवेल कॉर्पोरेशन के अंदर 80,000 के में से ज्यादा झाड़ लगाए हैं, वैसे ही अब हम नेवड़े विलेज और जितना हमारे पास यहाँ पे अपॉर्चुनिटी मिलती है, जैसे 10,000 झाड़ हम यहाँ लगाने वाले, पर 10,000 झाड़ ही खाली हमारा लक्ष्य नहीं है, ये तो खाली एक शुरुआत है। हम आगे और भी काम करना चाहेंगे जहाँ पे ज्यादा से ज्यादा हम झाड़ लगा सके, पर्यावरण को जितना ज्यादा से ज्यादा हम इम्पोर्टेंस दे सकें। क्योंकि जब कोविड आया था तब हमको समझ में आया था कि क्या इम्पोर्टेंस है ऑक्सीजन की, झाड़ लगाने की क्या इम्पोर्टेंस है।
तो वैसी स्थिति फिर से ना उत्पन्न हो, उसके लिए हम काम कर रहे हैं।